नमस्कार, आपण पाहत आहेत इन्स्पायर टॉक. या इन्स्पायर टॉकच्या माध्यमातून मी आपल्या समोर घेऊन आलोय प्राध्यापक राजेंद्र लाड. वारी निवडणुकीची तयारी विधानसभेची. महाराष्ट्रातील 288 मतदार संघ आपल्या चष्म्यातून म्हणजे मतदाराच्या चष्म्यातून. मित्रांनो, महाराष्ट्रात निवडणुकीचं वारं सुरू झालं आहे. या निवडणुकीच्या वाऱ्यामध्ये सत्ताधारी पक्ष असो की विरोधी पक्ष असो, आपल्या पद्धतीने मतदाराला रुजवण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु आम्ही या नवीन शोच्या माध्यमातून आपल्याकडं मतदाराच्या मनात काय आहे, मतदारांच्या म्हणून काय समस्या आहेत, मतदारांचे म्हणून काय प्रश्न आहेत, जमिनी स्तरावरचे काय प्रश्न आहेत, या सर्वांचा उहापोह, या सर्व प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम या इन्स्पायर टॉकच्या माध्यमातून करणार आहोत. महाराष्ट्रात 288 मतदारसंघ आहेत. या 288 मतदारसंघाच्या अनुषंगानं प्रत्येक पक्ष आपण त्याला दोन भागात आपण विभाजित करू शकतो. एक भाग म्हणजे महायुती, जी सत्ताधारी आहे, ज्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी. तर दुसरा महाविकास आघाडीचा व्यवहारातला भाग आहे, ज्याच्यामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना, राष्ट्रीय काँग्रेस आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी. या महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांनी कोणकोणत्या प्रकारचे फॉर्म्युले वापरले आहेत मतदारांना रुजवण्यासाठी. अगदी स्पष्ट भाषेत बोलायचं झालं तर आपण असं म्हणू की महाविकास आघाडी ही आरक्षणाच्या आडून शिरकाव करण्याचा प्रयत्न करते का महायुती ही लाडक्या बहिणीच्या माध्यमातून पुन्हा मुसंडी मारण्याचा प्रयत्न करते का? कदाचित महायुतीला लाडक्या बहिणीच्या माध्यमातून परत यायचं असेल, किंवा महाविकास आघाडीला मराठा आरक्षण असो, ओबीसी आरक्षण असो, यासारखे मुद्दे जागृत ठेवून, यासारख्या मुद्द्याला घेऊन परत सत्तेत यायचं असो. हे तुमचे म्हणून असतील प्रश्न, परंतु माझ्या मतदारांचे म्हणून काय प्रश्न आहेत, माझ्या शेतकऱ्यांचे म्हणून काय प्रश्न आहेत, माझ्या विद्यार्थ्यांचे म्हणून काय प्रश्न आहेत, माझ्या कामगारांचे म्हणून काय प्रश्न आहेत, महिलांचे म्हणून काय प्रश्न आहेत, दळणवळणाचे काय प्रश्न आहेत, पायाभूत सुविधांचे काय प्रश्न आहेत, पीक कर्जाचे म्हणून काय प्रश्न आहेत, या प्रश्नाला आपण वाचा फोडणार आहोत. त्या अनुषंगानेच आम्ही हा नवीन संकल्प वारी निवडणुकीची आणि तयारी विधानसभेची या माध्यमातून महाराष्ट्रातल्या प्रत्येक मतदारसंघात जाणार आहोत, लोकांना भेटणार आहोत, लोकांच्या मनातनं आपल्या स्थानिक आमदाराविषयी, आपल्या नेत्याविषयी, किंवा जो येणाऱ्या काळात उमेदवार म्हणून उभा राहणार आहे, या दोघांकडनं काय अपेक्षा आहेत, किंवा सत्ताधाऱ्याने कोणकोणत्या अपेक्षांचा भंग केलाय, याचं वास्तव चित्रण, याचं वास्तव मूल्यमापन, याचं वास्तव विश्लेषण आम्ही आपल्या समोर घेऊन येणार आहोत. आज या पहिल्या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रात कोणकोणते प्रश्न आहेत, अगदी जो म्हणून मतदार आहे महाराष्ट्राचा, 18 वर्ष पूर्ण असणारा, तो असणारा विद्यार्थी, त्या विद्यार्थ्यासाठी सरकारनं काय केलंय, या विद्यार्थी दशेनंतर नोकरीसाठी शोधणारा तरुण जो बेरोजगार म्हणून फिरतोय, त्या बेरोजगारांसाठी काय काय केलंय, कामगारांसाठी काय केलंय, नोकरदारांसाठी काय केलंय, वकील आहेत, डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, प्राध्यापक आहेत, यांच्या म्हणून काय अपेक्षा आहेत, संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या महिला असतील, असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या महिला असतील, भाजी विक्रेते असतील, स्टॉलवाले असतील, व्यापारी असतील, उद्योगपती असतील, यांच्यासाठी म्हणून सरकारनं काय काम केलं आहे, याचीही सविस्तर आपण मान्य करणार आहोत. त्याचबरोबर जो कोणी आश्वासन देत असेल की आम्हाला संधी द्या, आम्हाला निवडून द्या, त्यांच्याकडून यांच्या काय अपेक्षा आहेत, याचाही उहापोह आपण या वारीच्या माध्यमातून करणार आहोत. खरं पाहिलं तर गेल्या 5 वर्षामध्ये महाराष्ट्राचं राजकारण पाहिलं तर हे राजकारण विचाराचं, आचाराचं आणि आदर्शाचं पाहताना आपल्याला दिसत नाही, ते सोयीचं राजकारण होताना दिसतंय. मग 2019 साली जनतेनं ज्यांना म्हणून निवडून दिलं आहे, ज्यांच्या पदरात बहुमताचं माप टाकलं आहे,
ते कुठं आहेत आणि आपल्या सोयीच्या युत्या आणि आघाडी करणारे किंवा या सोयीच्या युत्याने आघाडीला फोडणारे किंवा पक्षाला फोडून परत सत्तेत आणणारे, या सर्वांचा जनता हिशोब केल्याशिवाय राहणार नाही. तो हिशोब करण्यासाठी जनतेला प्रेरित करणं, आपल्या मताचं मूल्य जनतेला कळणं, या सर्वांचा विचार, या सर्वांची चर्चा या वारी विधानसभेची, वारी निवडणुकीची तयारी विधानसभेची या चॅनलच्या माध्यमातून आपण करणार आहोत. आपण पाहत आहात की एखादी घटना महाराष्ट्रात घडली तर विरोधक त्याचं राजकारण त्याचा मुद्दा बनवून पाहत आहे, तर सत्ताधारी त्याचा मुद्दा बनवून सांगत आहे की प्रत्येक मुद्द्याचं राजकारण केलंच नाही पाहिजे. परंतु वास्तविकता अशी आहे की प्रत्येक गोष्टीचं राजकारण होताना दिसत आहे. या राजकारणापायी सामान्य मतदार, सामान्य शेतकरी, सामान्य व्यक्ती हा कुठं आहे याची कुणालाच भ्रांत नाही, याच्याशी कुणालाच देणं घेणं नाही. परंतु आपापल्या सरकारच्या, आपापल्या पक्षाच्या, आपापल्या विचाराचे अजेंडे, आपापले विचार जनतेवर थोपवण्याचं काम होताना दिसतंय. तो चष्मा, तो वारसा जे म्हणून उमेदवार असतील त्या प्रत्येक उमेदवाराला, इच्छुक उमेदवार असू द्या किंवा सत्ताधारी उमेदवार असू द्या किंवा निवडून आलेले उमेदवार असू द्या, या सर्वांना आपण या वारी निवडणुकीची आणि तयारी विधानसभेची च्या माध्यमातून आपण समोर आणणार आहोत. धन्यवाद.